इकडे ये अशी तिकडं कुठं पळती ज्वारी दळायला काढलंय बरं का. तर त्या दिवशी मी दळून आणलं ना तो व्हिडिओ काढला होता. त्याच्यानंतर परत आणखीन 2 पायली दळून आणलंय त्याच्यानंतर. आणि हिनं आता ज्वारी काढली कमीत कमी 40 किलो. 40 किलो ज्वारी तुझा बाप उचलून घेऊन गेलता तिथपर्यंत. मला ओझ उचलत नाही ते तुला पण माहित आहे. आणि मी काय तेवढं घेऊन जाणार नाही. एक काम करायचं तू उचलायचं ते पोत तुझ्या डोक्यावर आणि इथून त्या झाडापर्यंत तू जायचं. मग मी घेऊन जाणार. 500 रुपये शेरात लावायचं. 500 इथं माझ्याकडं बघा नोट भेटना आणि 500 रुपयाची शर्यत लावतो तुला. या पावसा पाण्यामुळं रुपये जवळ राहिला नाही. किती मॅनेज करणार ना. काय 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 मॅनेज तर करणार. कामं बंद पडली सगळी शेतातली नुकसान काय नुसतं असं जगायचं मुश्किल झालंय. आणि हिला 500ची नोट आठवायला लागली. सगळे चालले ते आता कुठं चालले माहिती. तुझं काय दुसऱ्याचं शेजारीन बघून डोंबारीनं केलं तर तसं काय असतंय नेमकं तुझं. ते गेले तर गेले जाऊ दे की. तुझं काय नडलंय. तुळजापूरला चाललेत ना लोक इथले आमचे. इथं आपल्याजवळ पैसा पाणी बघ. तुला नेमकं बिलकुल अक्कल कशी नाही. मी आता एवढं दिवसापासून प्रेमानं वागतोय प्रेमानं बोलतोय पण मला आज शब्द वापरावे लागायलेत. तुला घरात हाय का नाही पैसा हाय का नाही या सगळ्या गोष्टी तुला काय वाटतंय नेमकं. माझ्याकडे गटुड बांधून ठेवलंय पिवलंय वाटतंय का काय. सकाळपासून डोकं खायला लागली 2-4दा. सकाळी पण असंच. मला असं बोलल्यावर येतोय राग. आपल्या खिशात असेल तर पुढचं काय पण नियोजन करावं लागतं. डोकं हलायचं धंदा. चांगलंच राहतोय ना आम्ही चांगलंच प्रेमानं गोडीनंच राहतोय. पण मध्येच असं झटके आले की मला येतंय राग. मला काय वाटतंय नवऱ्याकडं हाय नाही बायकोला माहिती असतंयच ना. मग आपल्या घरातल्या परिस्थिती समजून माणसानं बोलावं जीभ उचलावी. दुसरे चाललेत म्हणजे काय त्यांच्याकडं असतील म्हणून चाललेत. सगळी कमवणारी घरात 4-4, 5-5 माणसं असतात त्यांच्या. आमच्या घरात नाही. आम्ही कमवणारे 2 आणि खाणारे एवढे मोठे. त्यात पण तीच कामाला जात होती एकटी कांदे ती लावायला. युट्यूबचा येतोय काय गटुडं भर येतोय होय. कधी आले 4 पैसे तर त्यावरच थोडे थोडे दिवस काढावे लागतात. इकडून आलं की इकडं जातंय. घरात काय कमी लागतंय वय. एवढी मोठी माणसं आहे ते म्हणल्यावर तुम्ही पण विचार करा. आम्ही 2-3 लेकरं बाबा एवढे जण आम्ही असते. पुन्हा त्यात बरं वाईट चालू असते. पुन्हा पाहुण्या रावड्याकडं येणं जाणं चांगलं चालू असते. कुठून असणार आहे. सकाळी पण अशीच बोलली. माझं तिचं जरासा हे झालं म्हणजे मीच बोलायचंच बंद झालं. मी एकदमच येऊन गप बसलो इथं. माझं ठिकाण एकमेव इथं देवाजवळ येऊन असं कधी पण बसतो मी. तुम्हाला वाटत असेल देवाला पाठीमागं घेतलंय की काय देव माझ्या साईडला आहे इथं असं. मी इथं असं टिकून बसलोय. मला काही टेन्शन आलं किंवा काय झालं मी खुशीत असू बाई दुःखात असू सुखात सुखी असू बाई आनंदी किंवा दुःखी असू काही असू इथं येऊन बसतो मी देवाला सांगतोय सगळं. सकाळी पण पटकन बोलून टाकलं तिनं. दुसरे चाललेत आता दुसऱ्यांकडं. दुसऱ्याचं कधी बघून काय करायचं नसतंय बरोबर की नाही. जाऊ की आपण कोण नाही म्हणायला लागलोय. आपल्याकडं आला पैसा पाणी जाऊन यायचं. आता आम्ही एकच दिवस गेलोय सोयाबीनला. त्याचे पण पैसे नाही भेटले आम्हाला. तो म्हणतोय माझी सोयाबीन पहिलं भरून काढलंय त्याला मग भरडल्याच्या नंतर त्याला भाव चांगला आला की बघून विकणार परत मी तुम्हाला आणून देणार. पडली काय लागलं तुला दाखव. तिकडं आत्याला आणि काकाला हाय म्हण तोंडानं. हाय कसे आहात विचार. आत्या कशी आहे तू आत्या. वनमाला आजी तुला बोलवती. मला खूप चांगल्या ताई पण भेटल्या. काही जण आता माझ्या आई पण झाल्या. मला आनंद होतोय. असं खूप चांगल्या कमेंट असतात. ते वनमाला ताई त्यांचं रिअल नेम काय आहे मला माहीत नाही बरं का. पण इन्स्टाला मला फॉलो केलंय ताईनं. तर
ते त्याच आहेत का दुसऱ्या आहेत मला काय, मी जरा कन्फ्युजन मध्ये आहे. मला डेली कमेंट करणाऱ्या ताईंची सगळ्यांची नावं मी नेक्स्ट व्हिडिओत घेणार आहे. कंटिन्यू कमेंट असतात त्या ताईंची. मला कंटिन्यू कमेंट असणारी म्हणजे वैशाली रसाने ताई. सतत कमेंट असते माझ्या प्रत्येक व्हिडिओला. आणि ती माझी मानलेली आई आहे आता एक, ती पण मला सारखं कमेंट करते. अशा खूप साऱ्या कमेंट आहेत, मी ते सांगेल नंतर एखाद्या व्हिडिओत. आता तुम्हाला वाटेल राहिला 4-5 दिवस 8-1 दिवस बरा, भांडणं करायला, भांडणं फिरणं काय नाही, मी अजून परत बरा होईल, तिला चांगलंच बोलेल. पण राग येतोय ना माणसाला, आपल्याकडं हाय नाही, या परिस्थितीचा विचार केला पाहिजे असं वाटतंय. पटकन उचलली जीवन लावली टाळ्याला असं केलं की मग जरासं सटकते माझी. लोकांचं काय विचार करायचं असं वाटतंय मला. लगे बोलती सकाळी पण तशीच, आणि पैशाचाच विषय. सकाळी पण म्हणलं तिला नाही, तुम्हाला मी ते सांगितलंय पण आधीच काय, आता जाऊ द्या, आता तो विषय बास. तर दळण काढलंय तिनं, 40 किलो ज्वारी काढली पावसा पाण्याचं. लाईट परत घोटाळा व्हायच्या आधी जाऊन येतो आता, आर्यनला घेतो संग आणि गाडीवरती घेऊन जातो आणि तेवढं दळून आणतो. तिथंच बसतो 1 तासभर, डोकं शांत होतंय आणि सगळं विसरून परत अजून चांगलं. तिला नाही बोलत, भांडत नाही, तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला वाटेल की भांडण वगैरे करेल की काय, काय नाही, समजवेल तिला मी चांगल्या भाषेत. नंतर बोलेल की बाई आपल्याकडं नाही तर कशाला उगाच, जाऊ दे, आपण पण जाऊ नंतर. आज 7वी माळ आहे, 2 माळ राहिल्यात आणखी, 8-9 बघूया 2-3 दिवसात कोणता देव प्रसन्न झाला तर. पण कुठनं पैसा तर येणार आहे ना, प्रसन्न म्हणजे काय असं पडणार आहे तो पैसे पट्ट म्हणे. असा काहीतरी चमत्कार व्हावा, माझ्या अकाउंटवरती 2-4 लाख रुपये ट्रान्सफर व्हावे. लय काय काय करेल मी, ज्या काय माझ्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण करून घेईल. पहिले तर माझ्या मोबाईलचा रिचार्ज करेल 1 वर्षभराचा, बाबांच्या मोबाईलचा करेल, तिच्या मोबाईलचा करेल. तिचा रिचार्ज संपलाय, मग सकाळी लागली मागं रिचार्ज करा म्हणून. म्हणलं पैसे काय माझ्याकडे गटुडे भरलेत का काय, पैसे नाही. तिला लगेच पटकन कशी बोलून गेली की तुमचा काय फोनपे रिकामाच आहे का. म्हणजे कुठून भरणार आहे ते, आता चमत्कार म्हणतोय तसं होणार आहे का. 1-2-4 लाख पटमनी येऊन पडणार आहे का. ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की बाबा आपण तर सगळे बसूनच आहे. मग दवाखाना आला, ह्यात हे ते काय 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 येतंय, मग मॅनेज कुठनं करत असेल काय अजून. असं पण नाही पगार वगैरे झाला माझा की मी सांगत नाही घरात म्हणून, सगळं सांगतोय. चल की दे पोत ठेवून, तेव्हा फुगवला काय तोंड. चल चल पटकन, नाही तर मी घेऊन जाणार नाही बघ. तिला मनवतो आता मी प्रेमानं गुढीनं, नाही म्हणली की झपकच देतो. मग सरक बाजूला त्रिशा, सरक बाजूला हो. बघलेला पॅन्ट घातली नाही तिनं, पॅन्ट घातली नाही म्हणून व्हिडिओत असं केलं. बरोबर गेले, तिला प्रेमानं बोललो असतो का अजून तशीच केली असते. दाब देऊन बोललो की पटकन निघून गेली आतून. चल पोत ठेवून दे पटकन. ठेवायला येत नाही, काढायला कसं आलं 40 किलो एकदम दळायला. 40 किलो 3 दिवसात अजून दळून आणायचं, 3-4 दिवसात अजून कमी लागत. कमी वाटोळं करायचं ना. काय कमी वाटोळ ते खायला लागत नाही. कोण खातंय, कोण खातंय, तू का मी. चल की ठेवून दे पटकन. आता परत लाईट गेली की परत माझ्या मागं लागत बसून. मी उठून इथून जर गेलो एक ठिकाण कुठं तर आसरा बघणार आहे थंडीचं, गप एक गोदडी पांघरून घेऊन मस्त पैकी पडणार आहे. मोबाईल घेणार, आतमध्ये गप गेम खेळत बसणार.
गेमला आवडतात मला खेळायला. आली काय अजून परत? हसायला लागले आता. चला बाय.